नमस्कार. आज घेऊन आले आहे गुड न्यूज. तर जे क्रिएटर आहेत नवीन आणि ज्यांना एसईओ करता येत नाही आहे त्यांना युट्यूबने दिलेली आहे गुड न्यूज. ठीक आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, खूप जास्त फायदा होणार आहे. नवीनच फीचर युट्यूब घेऊन आलेला आहे आपल्याला. हे फीचर काय आहे, कशा प्रकारे हे इम्प्लिमेंट करायचं आहे, त्याचा फायदा काय होणार आहे आणि बेनिफिट काय आहे आपल्या व्हिडिओसाठी, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि पुढे जाऊन ना मी पूर्ण डेमो दाखवणार आहे. वायटी स्टुडिओमध्ये जाऊन कशा प्रकारे आपल्याला हे सगळं करायचं आहे हे सगळं काही दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कारण नवीन अपडेट आहे. नवीन अपडेट तुम्हाला माहितीच आहे, अपडेट आल्याबरोबर जो त्याचा फायदा घेतो ना तो खूप पुढे निघून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला हे माहिती होणं खूप गरजेचं आहे. तर मी रीना, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे तर पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकनलाही क्लिक करा. पॉइंटवर येऊयात. तर युट्यूबने ज्याप्रमाणे आपल्याला एबी टेस्टिंग थंबनेलसाठी दिलेलं त्याचप्रमाणे आता एबी टेस्टिंग हे टायटलसाठीही दिलेलं आहे. म्हणजे काय, तर ज्यांना एसईओ करता येत नाही, जे नवीन आहेत त्यांना एसईओ म्हणजे काय हे नेमकं कळतही नाही, ऑप्टिमाइज कसं करायचं आपलं टायटल, तर युट्यूबने खूप सोपं करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला तुमच्या व्हिडिओला 3 टायटल देण्याची मुभा मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एका व्हिडिओमध्ये जे आपण 100 वर्ड्स टायटल द्यायचो तर ते थोडंसं एक्सपांड केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते लिमिट काढलेलं आहे 100 वर्डचं. आणि तुम्हाला 3 टायटल, टायटल 1, टायटल 2, टायटल 3 अशा प्रकारे 3 टायटल देता येणार आहेत. आता युट्यूब काय करणार आहे, तर युट्यूबच्या अल्गोरिदमला कळणार आहे तुम्ही 3 टायटल दिलेले आहेत. नंतर ते एआय कडे पाठवून 3 ग्रुपमध्ये ते डिवाइड केले जाणार आहेत. 3 ग्रुपला ते 3 टायटल दाखवले जाणार आहेत आणि दाखवल्यानंतर जो रिझल्ट येणार आहे, ज्या टायटलवर जास्त क्लिक होणार आहेत तो टायटल तुमच्या त्या व्हिडिओसाठी परफेक्ट मानला जाणार आणि बाकीचे 2 टायटल एआय स्वतःच, युट्यूब स्वतःच डिलीट करणार आणि ज्या टायटलने तुमचा व्हिडिओ पुढे जाणार आहे तुम्हाला खूप जास्त व्ह्यूज येणार आहेत. तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे. आता हा कन्सेप्ट खूप अगोदरच युट्यूबने दिलेला, आपल्याकडे हा आता आलेला आहे, भरपूर क्रिएटरला मिळालेला आहे. मला देखील हा ऍक्टिव्ह झालेला आहे. मी तुम्हाला आता वायटी स्टुडिओमध्ये जाऊन दाखवते कशा प्रकारे हे करायचं आहे. परंतु या अगोदरच माझ्या एका मैत्रिणीला, जी हरियाणामध्ये राहते, युट्यूबर आहे, तिला या अगोदरच हे सगळं मिळालेलं होतं. आमचं डिस्कशनही झालं होतं. परंतु तिने मला सांगितलंही होतं कशा प्रकारे करायचं. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप देखील होती. परंतु मी म्हटलं की आपल्या ऑडियन्सना लगेच पॅनिक होतं की आम्हाला कधी मिळणार, ताई आम्हाला कधी मिळणार. तर मी म्हटलं जेव्हा हे महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी लॉन्च होईल, आपल्या क्रिएटरला मिळेल, तेव्हा मी डायरेक्ट डेमो देऊन टाकेन. तर खूप छान फीचर आहे. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, इथून पुढे तुम्हाला थोडंसं सांगते, ऐकून घ्या, महत्वपूर्ण आहे म्हणून. आता तुम्हाला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आहे, ते म्हणजे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी. ठीक आहे, कारण का एबी थंबनेल टेस्टिंग तर आहेच आपल्याकडे. तुम्ही 3 थंबनेल छान प्रकारे बनवून तुमच्या एका व्हिडिओला देऊ शकता. त्यातून परफेक्ट थंबनेल युट्यूब स्वतः तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे आता टायटलही आलेलं आहे, परफेक्ट टायटलही तुम्हाला मिळून जाणार आहे. आता तुम्हाला एवढं सगळं युट्यूबने देऊनही तुमचा जर व्हिडिओ पाठीमागे राहिला तर त्याचं एकच कारण असणार आहे, ते म्हणजे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी. ठीक आहे, लोकांनी तुमचा थंबनेल बघितला, ठीक आहे, एआयने तुम्हाला हेल्प केली, अट्रॅक्टिव्ह थंबनेल बघितला, लोक थांबले, लोकांनी क्लिक केलं, टायटल रीड केलं, त्यांना बघावं असं वाटलं व्हिडिओ. परंतु आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओत जर एक स्ट्रॉंग पॉइंट नसेल किंवा व्हिडिओ स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला युट्यूब कसं हेल्प करणार. तर आता फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला तुमच्या कंटेंटवर लक्ष द्यायचं आहे. तर ठीक आहे, चला आता वायटी स्टुडिओमध्ये मी दाखवते कशा प्रकारे तुम्हाला हे इम्प्लिमेंट करायचं आहे. तर मी आता वायटी स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये ऑन करून घेते. तुम्हालाही तुमचं वायटी स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये ऑन करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ या सेक्शनमध्ये जायचं आहे. आता तुम्हाला सांगते, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे काही पाठीमागचे सगळे व्हिडिओज आहेत त्या सगळ्या व्हिडिओंना थोडासा वेळ देऊन त्यांचे सगळ्यांचे टायटल चेंज करायचे आहेत. म्हणजे टायटल नंबर 1, 2, 3 असे 3 टायटल द्यायला सुरुवात करायची आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुमच्या त्या व्हिडिओवर व्ह्यूज येणं स्टार्ट होईल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पाठीमागच्या व्हिडिओजलाही एक बूस्ट मिळणार आहे, त्याच्यावर देखील तुम्हाला व्ह्यूज मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा, मी कंटेंटवर क्लिक केलेलं आहे. कंटेंटमध्ये गेल्यानंतर असे हे सगळे व्हिडिओज आपले डिस्प्ले होतात. ठीक आहे, आता यात मी पहिला व्हिडिओ सिलेक्ट करते.
आता हा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा टायटलच्या खाली AB टेस्टिंग असा हा ऑप्शन आपल्याला आलेला आहे. या ठिकाणी मी क्लिक करत आहे आता. ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे आहे टायटल, जे फर्स्ट टायटल आहे, हे आहे सेकंड टायटल आणि हे आहे थर्ड टायटल. तर तुम्हाला काय करायचं आहे, अगदी योग्य असं सुटेबल आणि 3 डिफरंट टाईपमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये, सेम टाईपमध्ये टाईप करायचं नाही. आता मी जे हे कॉपी पेस्ट करत आहे ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी, पण तुम्हाला 3 वेगवेगळे टायटल जे खूप अट्रॅक्टिव्ह असतील लिहायचे आहेत. तर मी हे आता कॉपी पेस्ट करते इथे. कॉपी, हे फर्स्ट टायटल, हे सेकंड आणि हे थर्ड. एक मिनिट. ठीक आहे, अशा प्रकारे मी आता हे टायटल सगळे सेट केलेले आहेत. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी स्टार्ट टेस्ट म्हणून ऑप्शन आलेला आहे बघा इथे. या ठिकाणी याच्यावर टेस्टिंग स्टार्ट करायची आहे. इथे मी क्लिक करणार आणि अशा प्रकारे हे 3 टायटल इथे दिसायला सुरुवात झालेली आहे बघा. हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तुम्हाला जर टायटल एडिट करायचं आहे तर इथे एडिट टायटलचा ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे आपण आता आपल्या एका व्हिडिओला 3 टायटल देऊ शकतो. जस्ट इमॅजिन, 3 टायटल. आणि आता कन्फ्युजनच राहणार नाही की मी काय टायटल देऊ नक्की. आणि आपल्याला खूप गोष्टी लिहायच्या असतात टायटलमध्ये, पण एक लिमिटेशन होतं आपल्याला. 100 वर्ड्स फक्त आपण लिहू शकत होतो, 100 अल्फाबेट्स लिहू शकत होतो, सॉरी. तर ते लिमिटेशन होतं. तर हे लिमिटेशन आता युट्यूबने काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला फ्री केलेलं आहे की आपण कितीही मोठं टायटल देऊ शकतो आणि 3 टायटल देऊ शकतो. आपण 3 डिफरंट अँगलने आपल्या व्हिडिओकडे पाहतोय, तर त्या 3ही गोष्टी इथे मेन्शन करू शकतो. आपल्या ऑडियन्सला काय हवं आहे हे आपल्यापेक्षा बेटर युट्यूबला समजतं, बरोबर ना. तर आता युट्यूबच डिसाईड करणार आहे की आपला व्हिडिओ कशा प्रकारे पुढे जाणार. आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर आपल्या व्हिडिओचा कंटेंट छान द्यायचा आहे. अशा प्रकारे कंटेंट छान बनवा, युट्यूबलाही वाटलं पाहिजे की ह्या व्हिडिओला पुढे घेऊन जायलाच हवं. तर कशी वाटली ही अपडेट? AB टायटल टेस्टिंग खरंच वर्क करणार आहे का? येणाऱ्या दिवसात करणारच आहे. मी स्वतः तुमच्याबरोबर रिझल्ट शेअर करणार आहे. तुम्हीही करा. तुम्हाला माहिती आहे ना, कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा मार्केटमध्ये येते त्यावेळेस तिला खूप डिमांड असतं. पटपट ट्राय करायला घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला, इथपर्यंत आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, इतर मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा. चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.